देवाकडून योग्य वेळी आपण संवाद साधला पाहिजे. पहिली गोष्ट, ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो ना, तर लगेच जाऊन त्याला त्याची चूक निदर्शनामध्ये आणण्याचा प्रयत्न करू नका. तर त्यासाठी प्रार्थना करा अगोदर देवाकडे. का माहिती का? कारण त्या चुकीमध्ये त्याचा नाश होऊ नये, हा एक देवाचा महत्वाचा भाग आहे, मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, तो जो व्यक्ती आहे ना, त्याचं त्याचं तारण व्हावं किंवा त्याने ती चूक परत करू नये म्हणून त्याने पश्चाताप करून माघारी यावा देवाकडे. हा दुसरा भाग त्याच्या जीवनामध्ये आहे. मग ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये रिस्टोरेशनच्या भागामध्ये झाल्या पाहिजे, याकरता तुम्ही प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. कारण एखाद्या व्यक्तीला त्याची चूक निदर्शनामध्ये आणून देणं हे इतकं सोपं काम समजू नका. हे इतकं सोपं काय करू नका, काम समजू नका. लक्ष द्या. का माहिती का? कारण याच्यामध्ये रिस्क आहे. मत्तयाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 6वं वचन बघा काय म्हणत आहे. मत्तयाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 6वं वचन. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घे. आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल. व्हेरी गुड. एखाद्या व्यक्तीने चूक केलेली आहे, तर त्या व्यक्तीशी ज्यावेळेस तुम्ही सौम्यतेने संवाद साधण्याचा विचार करत असताना त्या अगोदर तुम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आणि त्याने जी चूक केलेली आहे ते तुम्ही देवाला सांगितलं पाहिजे, माणसाला नाही. आपण उलट करतो, आपण माणसाला सांगतो, देवाला नाही सांगत. म्हणजे आपण त्याची बदनामीच करतो एक वेळेला. असं होतं की नाही होत? असं करतो की नाही करत आपण? चर्च, इथे वचनामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. तू आपल्या खोलीमध्ये जा, दार लावून घे आणि ज्या व्यक्तीने चूक केलेली आहे, ज्याच्याबरोबर तुला सौम्यतेने वार्तालाप करायची आहे, ज्याला त्याची चूक निदर्शनामध्ये आणून द्यायची आहे, त्या व्यक्तीबद्दल देवाला अगोदर जाऊन सांग. म्हणजे देव तुला बुद्धी देईल, देव तुला शब्द देईल, देव तुला ज्ञान देईल. देवाचा आत्मा तुझ्या भावनांना त्या व्यक्तीसोबत संवाद साधत असताना कंट्रोलमध्ये ठेवल. देव तुला त्याच्या प्रीतीच्या आत्म्याने भरेल. देव तुझा उपयोग त्याला वाचवण्यासाठी करून घेईल. आणि म्हणून लक्ष द्या, काय होतं माहिती का? ज्यावेळेला एखादा व्यक्ती चूक करतो ना, त्यावेळेला त्या व्यक्तीबद्दल आपण देवाला सांगण्याऐवजी आपण माणसाला सांगत फिरतो. त्याने असं केलं बरं का, तिने असं केलं बरं का, तोच होता बरं तिथं, त्यानेच केलं बरं का ते. असं होत नाही का? असं आपण एकमेकांसोबत बोलत नाही का? एकमेकांना आपण सांगत नाही, बोलत नाही, करत नाही असं चर्च? बोलतो बोलतो आपण एकमेकांना. पण देवाने आपल्याला ते बोलण्यासाठी सांगितलेलं नाहीये. आपल्याला देवाने प्रार्थनेमध्ये त्याला सर्व गोष्टी सांगण्यासाठी सांगितलेल्या आहे. पण आपण त्या प्रकारे करत नाही, त्या प्रकारे आपण चालत नाही. बघा, ज्यावेळेला इस्रायलचे लोक आहे ना, इस्रायल लोकांनी ज्यावेळेला पाप केलं, चूक केली, त्यावेळेला इस्रायल लोकांसाठी मोशेने परमेश्वर देवाकडे प्रार्थना केली. बघा, निर्गम 32:11-14 काढा. निर्गम 32:11-14. 32वा अध्याय आणि 11 ते 14 वचन आपण वाचू. तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर याची काकडूत करून म्हणाला, हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिसर देशातून बाहेर आणलेस. त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना डोंगरामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवर त्यांचा नाश करावा म्हणून त्यांना मिसर देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर आणले, असे मिसरी लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र कोपापासून फिर आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून प्रवृत्त हो. तुझे दास अब्राहम, इसहाक व इस्रायल यांची आठवण कर. तू त्यांना स्वतःची शपथ वाहून सांगितली होती की मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या देशाविषयी मी तुम्हाला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्यांची निरंतरची वतनदार होईल. तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा तो परमेश्वराचा हेतू होता.
त्यापासून तो परावृत्त झाला. व्हेरी गुड, थँक्यू. आता बघा, ह्या ठिकाणी परमेश्वराचा जो कोप आहे ना, तो इस्रायल लोकांवरती भडकला आणि इस्रायल लोकांना समूळ भस्म करण्याकरता परमेश्वर देवाने त्या ठिकाणी काय केलं माहिती का, तो निर्णय घेतलेला होता. का असं झालं माहिती का? त्यांनी कोणती चूक केली होती इस्रायल लोकांनी? त्यांनी सोन्याचं जे काही वासरू आहे ते त्या ठिकाणी बनवलेलं होतं. हा जर वृत्तांत तुम्ही जर पूर्ण वाचला ना, तर त्या ठिकाणी ते अहरोनाला म्हणाले की मोशेचं काय झालंय आम्हाला ठाऊक नाही, पण आमच्या पुढे चालतील असे देव तू आम्हाला काय कर, आमच्यासाठी बनव. आणि मग त्या ठिकाणी स्त्रियांनी आणि जे काही पुत्र आहेत, कन्या आहेत, त्यांनी कानातील सर्व सोन्याची कुंडले काढून काय केलं माहिती का, अरुणाकडे आणलं आणि त्या ठिकाणी बघा त्यांनी सोन्याची जी आहे ती मूर्ती बनवली. परमेश्वर त्यांचा देव होता. परमेश्वर देवाने त्यांना मिस्रातून बाहेर काढलेलं होतं. त्यांनी परमेश्वराला सोडून त्या सोन्याच्या मूर्तीची पूजा करणं सुरू केले असल्या कारणामुळं परमेश्वराचा कोप त्यांच्यावरती भडकला आणि लक्ष द्या, परमेश्वर देव त्यांना त्या ठिकाणी काय करणार माहिती का, पूर्णपणे भस्म करणार होता त्या लोकांना. पण अशा वेळेला मोशेने परमेश्वर देवाकडे त्या लोकांकरता मध्यस्थी केली की तू असं करू नको. तू आपलं जे अभिवचन आहे, जे अब्राहम, इसाक, याकोबांना दिलेलं आहे ते तू आठव. आणि मग आपण पाहतो 14व्या वचनामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता त्यापासून तो परावृत्त झाला. लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो त्यावेळेला त्याला त्याची चूक निदर्शनामध्ये आणून देण्याकरता सर्वात अगोदर तुम्ही त्या व्यक्तीला आणि त्याने जी चूक केली आहे त्या चुकीला परमेश्वरासमोर नेणं फार गरजेचं आहे. तुम्ही देवाला म्हटलं पाहिजे की देवा याने ही चूक केलेली आहे आणि अशा प्रकारच्या याच्या ह्या चुका, याचं नाशाचं कारण होऊ शकतं आणि याने ही चूक परत परत करू नये यासाठी तू मला त्याच्यासोबत बोलण्याकरता ज्ञान दे, मला तो स्वभाव दे, मला तो कळवळ्याचा आत्मा दे, माझं बोलणं त्याला समजू दे. मी बोलत असताना मला माझ्यामधून राग काढून टाक, माझ्यामधून फ्रस्ट्रेशन काढून टाक. हा, ह्या गोष्टी तुम्ही देवासमोर बोललं पाहिजे, कारण एखाद्या व्यक्तीला त्याची चूक निदर्शनामध्ये आणून देण्याचं काम हे इतकं सोपं समजू नका. त्याच्यामध्ये तुमचे संबंध बिघडून जातील. एवढं एवढं सोपं समजू नका. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण पाहतो की मोशेने परमेश्वर देवाकडं इस्रायल लोकांसाठी काय केली माहिती का, प्रार्थना केली. आपण देखील चूक करणाऱ्या लोकांकरता अगोदर देवाकडे प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपण आपल्या स्वतःला सुपरमॅन समजू नये. आपण आपल्या स्वतःला फार महाज्ञानी समजू नये. आपण आपल्या स्वतःला फार अनुभवी समजू नये. आपण आपल्या स्वतःला काहीतरी मीपणामध्ये विशेष समजू नये. आपण तसंच समजतो. लक्ष द्या, देवाचं जो सांगत आहे की आपण प्रार्थना करून योग्य वेळी, कधी पण नाही, वेळ येईल त्यावेळेला आपण त्या व्यक्तीशी संवाद काय केला पाहिजे, सौम्यतेने साधला पाहिजे. चौथा जो मुद्दा आहे तो आहे